रोज रोज आवरून ही नक्की कुठे जाते असा प्रश्न माझ्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण पडायचा. पण आता असं झालंय की माझ्या ब्लॉगमुळे माझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती होतात. आज अभि आणि आंटी आजी दोघं जण बोरं आणायला गेली होती आणि आज सुद्धा त्यांनी मला एक सुद्धा बोर दिलेलं नाहीये. तर ही आहे माझी आजी, म्हणजे माझ्या पप्पांची मावशी, आणि बाहेर बसून हे वातावरण बघायला खूप छान वाटतं. पण कॅमेऱ्यात पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मागून खूप जास्त आभाळ आले. कुठे बाहेर जायचं असेल तर या बंधुरायांच्या आम्ही मागे लागतो आणि तो कुठेही आम्हाला घेऊन जातो. तर कुठे गेलो हे काही आज मी तुमच्यासोबत शेअर करत नाहीये. पण या झाडाला माझ्या खूप छान छान फुलं लागलीत. पण ही फुलं तोडली आणि देवाला वाहिली की लगेच सुकून जातात, आणि देवाला व्हायची असेल तर ही फुले बेस्ट आहेत. जास्वंदीची फुलं बघायला पण खूप छान वाटतात. आता बऱ्याच जणी मला विचारत होते की तुझ्या अननसाचं झालं काय? तर मला असं वाटतं की आता ते फुटायला लागले, कारण पिवळं पडायला लागलं होतं पण आता ते हिरवं हिरवं दिसायला लागले. माझ्याकडे अंजीरचं झाड पण आहे आणि त्याला भरपूर अंजीर लागलेत. पण मला असं वाटतं की आता त्याचा सीझन नाहीये की काय, त्यामुळे ते गळून जात आहेत. हा दुसरा दिवस आहे. पटपट पटपट कामाला मी सुरुवात केली, कारण आज पुन्हा आम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि आज कुठे जाणार आहे हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. हा बॉल आहे तो रडून रडून अभिने माझ्याकडून घेतला होता, पण ज्या दिवशी आणला फक्त त्याच दिवशी त्यांनी तो हातात घेतलाय. तेव्हापासून या रूममध्ये असाच तो पडू नये. आज स्वयंपाकाचं सुद्धा मला जास्त काही टेन्शन नाहीये. कालचीच भाजी शिल्लक आहे, त्यामुळे फक्त त्यासोबत खाण्यासाठी मी चपाती बनवली, आणि ही भाजी अशी आहे की जी शिल्लक जरी राहिली तरी सगळ्यांना खायला खूप जास्त आवडते. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.